नागपूर जिल्ह्यातील सावनेर नगर परिषदेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू असताना तत्कालीन मुख्याधिकारी किरण बागडे आणि कार्यकारी अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी पदाचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप भ्रष्टाचार निवारण समितीने केला आहे। सावनेर शहरात पाणीपुरवठा, साफसफाई आणि काही नियोजित कामांमध्ये मोठे भ्रष्टाचार झाले असून या सर्वांचे मुख्य सूत्रधार तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती बागडे आणि उपविभागीय अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे। अशा अधिकाऱ्यांनी माया जमवण्याच्या हेतूने एकाच कंत्राटदाराला स्वरूप बदलून कामे दिल्याबद्दल सर्वत्र चर्चा आहे। सावनेर नगरीला भ्रष्टाचाराची काळीमा फासणाऱ्या या अधिकारी आणि त्यांचे पोचलेले कंत्राटदार यांनी भ्रष्टाचाराच्या पैशातून अमाप मालमत्ता जमवल्याचे आरोप होत आहेत। विशेष म्हणजे ज्या ठेकेदारांवर अनेकदा कामात अनियमितता केल्याची आणि त्यांच्याकडून रक्कम वसुलीची कार्यवाही झाली आहे, त्याच ठेकेदारांना या अधिकाऱ्यांनी निरंतर आशीर्वाद दिल्याचे म्हटले जाते। या विरोधात भ्रष्टाचार निवारण समिती सावनेरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी विपिनजी इटनकर, खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदन दिले। नागरिकांचा आरोप आहे की उपविभागीय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी स्वार्थापोटी नगर परिषदेमधील ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांसोबत संगनमत करून जनतेच्या पैशांची लूट केली आहे। त्यांनी अनेक कामे अशा ठेकेदारांना दिली आहेत ज्यांचे कामाचे रेकॉर्ड खराब आहे आणि जे काळ्या यादीत समाविष्ट होण्यालायक आहेत, तरीही केवळ आपल्या स्वार्थासाठी त्यांना पोसून ठेवल्याचे बोलले जात आहे। या कंत्राटदाराला बांधकाम विभागाअंतर्गत क्रमांक 5 मधील पालिया शाळा जवळील नाली रोड, प्रभाग क्रमांक 1 पंचशील नगर, अभ्यंकर शाळा वार्ड नंबर 11, प्रभाग क्रमांक 3 मधील नागमंदिर नागपूर रोड, कपिलधारा परिसरातील भूमिगत नाली बांधकाम तसेच सावनेर शहरातील स्वच्छता असे अनेक ठेके मॅनेज कडून देण्यात आले। यातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अधिकारी यांच्या प्रिय ठेकेदाराने हायवेला लागून असलेली कोट्यवधींची नामी बेनामी संपत्ती जमा केली आहे। या मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल वारंवार तक्रार करून देखील कार्यवाही होत नाही, कारण संबंधित अधिकारी स्वतः भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा आरोप आहे। त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। भ्रष्टाचार निवारण समिती सावनेरचे शहर अध्यक्ष सुभाष मछले, दिलावर शेख खान आदी कार्यकर्त्यांनी हे निवेदन मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना देत ठेकेदार, मुख्याधिकारी तसेच कार्यकारी अध्यक्ष यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली आहे। जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी लवकरात लवकर कार्यवाही करून नगर परिषद सावनेर अंतर्गत प्रशासकीय काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे। आमच्या प्रतिनिधींनी काही स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी यांच्या प्रिय ठेकेदाराने हायवेला लागून असलेली कोट्यवधींची नामी बेनामी संपत्ती जमा केली आहे। ही मालमत्ता सावनेर मोहोपा रोड, सावंगी रोड, नागपुर रोडवर असल्याचे त्यांचे आरोप आहेत। हाँ, मैं दिलावर शेख, माजी नगर सेवक। मेरा यही कहना है कि सावनेर शहर में निका साफ सफाई बराबर हो नहीं रही, इसलिए निका हमारी निवेदन है प्रशासन को कि मतलब निका साफ सफाई बराबर निका होना चाहिए। यही मैं आप लोगों से निका निवेदन करता हूँ और अपेक्षा। धन्यवाद। मी इकबाल भाई शेख, सावनेर जामा मस्जिद परिसर सावनेर। मी बोलतो की आम्ही म्युन्सिपल हायस्कूलचे एका जमान्याचे विद्यार्थी असून सणांनी आज त्याची म्युन्सिपल शाळेची व्यवस्था पाहायची, पाण्याची, ग्राउंडची, आणखी इतर म्युन्सिपल शाळेची जी शाखा आहे त्याच्या आज बर्ताव पाहायचा। आता आजचे मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये आपले प्रवेश करतात, याची कारण काय का आमची प्रशासनाची कमी आहे का आम्ही साफसफाई करू शकत नाही। आम्ही मुलाला सिलेट पट्टी वगैरे साफसफाई करू शकत नाही। आता ग्राउंड खेळायला मुलींना बरोबर आहे नाही, हे सारी व्यवस्था नगर परिषदेने करावी विद्यार्थ्यांसाठी, हेच माझी नम्र विनंती। माझा राहणं वार्ड नंबर 8 काकडी लावड सावनेर, मी इथे राहतो। मी गेल्या 2 वर्षापासून सावनेर नगर परिषदमध्ये जे भोकस काम झालेले आहे त्या भोकस कामाच्या विरोधात मी सावनेर उपविभाग संपतराव खलाटे, मुख्य अधिकारी सावनेर नगर परिषद सावनेर, बांधकाम अधिकारी सावनेर, स्वच्छता संरक्षण अभियान वाले कोलते, वाटकर या सर्वांना सावनेर नगर परिषद मध्ये जे भोकस कामं झालेले आहे त्या भोकस कामाच्या विरोधात मी नागपूर जिल्हाधिकारी साहेब इटनकर साहेबांना निवेदन दिलं। त्याचप्रमाणे मी आयुक्त संघमित्रा ढोके मॅडम यांना पण निवेदन दिलं। त्यानंतर
त्यानंतर मी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना पण निवेदन देण्यात आलं। त्याचप्रमाणे या रामटेक लोकसभाचे खासदार बर्वे साहेब यांना पण निवेदन दिलं। या क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख साहेब यांना पण निवेदन देण्यात आल्या। या अगोदर 2 महिने अगोदर या आमदार साहेब यांनी जनता दरबार भरवला होता। त्या जनता दरबारमध्ये मी सावनेरचे प्रश्न उचलले की सावनेर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1 पंचशील वार्ड येथील संपूर्ण अप्रोच जो काम केलेले आहे तो संपूर्ण करोडो रुपयाचा काम आहे। 1 कोटी रुपयाचा काम आहे, तो परिपूर्ण भोगस आहे। याची तक्रार सुद्धा मी स्वतः केलेली आहे जनता दरबार मध्ये। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTP न्यूज मराठी, नागपूर।